कॅन्डिडेट्स आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि लोकांना हेच विनंती करणार आहे की जेव्हा तुम्ही मतदान कराल तर तुम्ही कॅन्डिडेटची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, त्याचा सोशल बॅकग्राऊंड काय आहे, ते तुमचा प्रश्न लोकसभेमध्ये मांडू शकेल का. लोकसभामध्ये एक अशी जागा आहे जिथे देशाचे कायदे कानून कायदे कानून तयार करण्यात येतं आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त माझ्याकडे 300च्या वर खासदार आहे, पण ते किती कामाचे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जाती धर्माचा मुद्दा न घेता आपण जे क्वालिफाईड पर्सन्स आहे, जे एज्युकेटेड आहे, जे शहराला विकासाच्या दृष्टीने नेणारा असेल तर त्याला मतदान करा. मी आज आपल्यासमोर हे स्पष्टपणे सांगतो की मागच्या 5 वर्षामध्ये मी एक खासदार म्हणून देशातले जे सगळे जास्त प्रश्न केंद्र सरकारला आणि मोदी सरकारला विचारलेले आहे तर हे तुमचं खासदार इम्तियाज जलील होतं आणि 10 वर्ष झालेले आहे मला 5 वर्ष आमदारकी आणि 5 वर्ष खासदारकी या नात्याने. आणि मागच्या 5 वर्षामध्ये मी काय कामं केलेली आहे. आपल्याला माहीत असेल की टेलिव्हिजन डिबेटमध्ये आणि जे विरोधी पक्षातले लोक असते बताओ क्या काम किया है करके, तर त्यांना एक मी पुस्तक तयार करत आहे. ते पुस्तक आपल्यालाही त्याचं विमोचन साठी आपल्यालाही बोलवण्यात येईल आणि ते पुस्तक आपण वाचा आणि तुम्हाला पटलं की हो त्यांनी हे काम केलेले आहे. म्हणजे बोलण्यासारखं तर मी हे केलं ते केलं हे सगळं काही, जसं आपले कराड साहेब म्हणायचे की आम्ही गॅस पाईपलाईन आणलेली आहे. गॅस पाईपलाईन तुम्ही नाही आणलेली आहे, देशासाठी प्रकल्प होतं आणि देशामध्ये आमचं शहर आहे म्हणून की मी आणलेली आहे, तर तुम्ही नाही आणलेली आहे. देशासाठी लोकसभेमध्ये प्रस्ताव आला होता आणि त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आला होता की देशामध्ये आपल्याला हे गॅस पाईपलाईन आली का नाही आली करके. तर मी जे काम केलेले आहे फोटोग्राफसहित बजेटसहित कुठे कुठे पैसे खर्च करण्यात आलेलं आहे हे सगळं एक बुकलेट तयार करून आपल्याला वाटण्यात येईल. आपण ते वाचा आणि मी दुसऱ्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही शहरासाठी काय करणार आहे, काय केलेले आहे याच्या बाबतीतही काही रिटर्नमध्ये दिलं तर 1 वर्षानंतर मी असो नसो कोणीतरी दुसरा बसलेला असेल तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की हे पुस्तकमध्ये तुम्ही हे लिहिलेले होते, आता हे काम झालेले आहे का नाही झालेले आहे. हे माझ्या शेजारी जे बसलेले आहे अंकुश राठोड साहेब बंजारा समाजाचे आहे आणि खूप आमचे चांगले मित्र आहे. बंजारा समाजाचे खूप सारे लोक आमच्या जे फॉर्म भरण्यासाठी जे रॅली निघणार आहे त्यामध्ये येणार आहे. शहर अध्यक्ष आरिफ नक्षबंदी, जिल्हा अध्यक्ष समीर साजिद बिल्डर साहेब आहे आणि मला असं वाटतं की एक चांगला वातावरण या शहरामध्ये आहे. काल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकत होता परभणीमधला. परभणी काय जास्त लांब नाही आहे, तिथे ते बोलत होते की कशा प्रकारे पाणी आणण्यात आलेलं आहे. आता परभणीमध्ये आपले रिपोर्टर असेल तर त्यांना सांगा की परभणीमध्ये लोकांना पाणी मिळतं का करके. दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं की 4 लाख घरं हमने परभणी के अंदर बनाए हैं करके. आता ते जर्मनी होतं का परभणी होतं माहीत नाही मला, पण ते 4 लाख, मग 4 लाख परभणीमध्ये बांधलं असेल तर मोदीजींना आणि त्यांच्या मंत्र्यांना आणि त्यांचं सगळं दुसरे अलायन्सचे मंत्र्यांना हे प्रश्न विचारायचा आहे की एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये का बांधण्यात नाही आलेलं आहे, माझ्या शहरामध्ये एक घरही का बांधण्यात आलेलं नाही आहे. मग फक्त आपल्याला गप्पा मारायचं आहे का कि 4 लाख इधर बना दिए, 10 लाख इधर बना दिए है, 5 लाख इधर बना, एक घर यहाँ पे बता दीजिए मुझे ये घर हमने है तो पंतप्रधान आवास योजना के अंदर ये शहर के अंदर हमने बनाए हैं करके. मी दोघंही भारतीय जनता पार्टीचे दोघंही मंत्र्यांना केंद्रातले आणि तिसरे आपले राज्याचे जे मंत्री आहे त्यांना विचारतो आणि त्यांचे अलायन्सचे जे मंत्री आहेत हे पालकमंत्री हे सगळ्यांची जबाबदारी होती. तर त्यांनी हे प्रश्नांचे उत्तर द्यावे मी याची अपेक्षा करतो. काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. वंचित तुमच्या सोबत नाही आहे मग तुम्ही आनंदराजला का सपोर्ट करता? आनंदराजची काय अपेक्षा आहे? आनंदराज साहेब जे आहे जसा वंचितचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे
त्यांचे सखे भाऊ आहे आनंदराज आंबेडकर साहेब, तोही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे. आणि आनंदराज साहेब स्वतः माझ्या घरी आले होते फॉर्म भरण्याच्या अगोदर, आणि त्यांनी मला विचारलं होतं की साहेब आम्ही हे अमरावतीमध्ये इलेक्शन लढण्यास इच्छुक आहे. त्यावेळी आमची अमरावतीची टीम एका SC कॅन्डिडेटला फायनलाइज केली होती आणि तिथे आम्ही लढणार होतो आमच्या पार्टीच्या वतीने, रिझर्व्ह सीट होती तरीसुद्धा. मग आनंदराज साहेब आल्यानंतर आम्ही इमिजिएट आमच्या अमरावतीच्या टीमला सांगितलं की आपण निवडणूक नाही लढणार, आपण जे ताकद लागेल ते ताकद आम्ही आनंदराज साहेबांना देणार, आणि त्याची घोषणाही केली. आणि त्याच्यानंतर जेव्हा असादुद्दीन अवैसी साहेब आले होते, मी त्यांना विनंती केली की आपलं हे या समाजाचा एक ऋण आहे आपल्यावर, की आज मी दिल्लीपर्यंत गेलेला आहे तर दलित समाजाचा खूप मोठा याच्यामध्ये योगदान आहे, म्हणून आपण बाळासाहेबांचंही आपण हे करावा, समर्थन करावं. तर त्या घोषणा ही असादुद्दीन अवैसी साहेबांनी केलेली आहे. पण एक गोष्ट नक्की, काही पेपरांनी असं सांगितलं होतं की आम्ही दिलं तुम्ही पण द्या, असं काही नाही होतं. आम्ही स्पष्टपणे हे सांगितलेले आहे की आम्ही देणार आहे तुम्हाला, आम्ही सौदेबाजी काही केलं नहीं कि हम आपको देते आप हमारे को दो करके. उसमें हमने बड़ा दिल दिखाए और बड़ा दिल दिखाकर हमने अपने तौर के ऊपर, हमारे ना असद साहब ने कहा ना इम्तियाज़ जलील कह रहा है कि हम दिए हैं तो आप भी दो हमारे को करके, ये सौदेबाजी हम नहीं कर रहे हैं करके. हम उनका आदर करते हैं, उनके समाज ने हमारे लिए बहुत मेहनत की थी और इसके लिए हमने अकोला के अंदर उनको मदद करने का फैसला किया. आप अमरावती से लड़ने वाले थे, आपने नवनीत राणा को चैलेंज किया और नवनीत राणा ने भी आपको चैलेंज किया जी. मैं अमरावती से लड़ूंगा. नहीं, मैं नहीं लड़ सकता. आपका यूट्यूब पे शॉर्ट रील्स में वो आपका आया है. नहीं, आप एक सेकंड, मैं समझ गया आपका. देखिए, मुझे ये मालूम है कि अमरावती रिज़र्व सीट है, तो मैं रिज़र्व कैटेगरी के अंदर नहीं आता हूँ, तो मैं इलेक्शन लड़ ही नहीं सकता हूँ. आपने शॉर्ट रील्स में भेजा है. नहीं, आपको मैं बताता ना, तो वो जो अनपढ़ MP है वहाँ पे, उनको ये समझना चाहिए था. उसने अपने भाषण के अंदर बोली अगर तेरे में हिम्मत है तो तू आ जा करके. तो मैंने बोला कि थोड़े पढ़े लिखे अगर लोग लोकसभा में गए तो उनको समझना चाहिए कि इम्तियाज़ जलील नहीं लड़ सकता है, वो SC कैटेगरी के लिए रिजर्व है करके. तो आप दोबारा से वो भाषण सुन लीजिएगा. मैंने है तो ये नहीं कहा, उसने कहा मुझसे कि अगर तुझ में हिम्मत है तो तू आ जा करके. उसमें अगर वो रिजर्व नहीं रहती थी तो मैं तो वहाँ पे भी, और वहाँ पे मतलब यहाँ पे लड़ते लड़ते वहाँ पे उसको हराता था मैं. आपने औरंगाबाद में जब आमदार थे तो कुछ एरिया में, सेलेक्टेड एरिया में, मैं ये बोलूँगा सेलेक्टेड एरिया में आपने गुटखा बंदी पे आवाज़ उठाई, पर फिर भी आज गुटखा चालू है. ये सही बात है तो सर. इसमें गुटखा चालू, आपने कोई कार्रवाई नहीं की. गुटखा भी चालू है और नशे का कारोबार भी चल रहा है, हाँ, शराब का भी ये चल रहा है. लेकिन मैंने इससे पहले की भी प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर कहा था कि साहब ये सामाजिक मुद्दा है और इसके लिए जितनी मेरी जिम्मेदारी है उतनी ही जिम्मेदारी पत्रकारों की है, उतनी ही जिम्मेदारी पब्लिक की भी है और उतनी ही जिम्मेदारी पुलिस की भी है. ये अगर यूनाइटेड अगर एक एफर्ट अगर रहा तो हम यकीनन इसको बंद कर सकते हैं. अब मेरे लिए दुर्भाग्य ये हो जा रहा है कि मैंने उठाया था और आप खामोश बैठेंगे, तो आप बोलेंगे कि नहीं तुमने उठाया है अब तुम ही जाके बंद करो करके. आप मुझे ये बताइए, अगर हम साथ में मिलकर आए, पत्रकार, पीपल्स रिप्रेजेंटेटिव, आम जनता, पुलिस, तो क्या हम ये बंद नहीं कर सकते हैं? लेकिन क्या वजह है कि साहब आपने उठाए थे, आप खामोश क्यों बैठ गए? मैं खामोश इसलिए बैठा कि आपका साथ ही नहीं मिला मुझे. उस समय मैं भी आपके साथ था. किसका विरोधी पक्षनेत्यांचा आरोप आहे की याच्या मागे सगळं तुमचा साथ आहे, तुम्ही कारभार चालवता. हो, चालवतो ना उसमें. मी माझे गांजेचे अड्डे आहे, माझे चरसचे अड्डे आहे, दारूचे खूप सारे दुकानं मी पार्टनरशिपमध्ये केलेली आहे एका मंत्र्यांसोबत. 25-26 हे केलेले आहे उसमें. आणि कधी केलं त्यांनी हे सांगितलेलं आहे का कधी केलं मी, म्हणजे गुटखेचं कारोबार हे. साहेब एक सेकंड, प्रश्न विरोधी पक्ष ना जेव्हा काही नाही मिळतं बोलण्यासाठी, तर आता मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता आपली जबाबदारी आहे की या स्टेटमेंटला घेऊन तुम्ही याला ब्लोअप करा आणि पोलिसांना इन्क्वायरी करून द्या की नवीन नवीन जे दारूचे दुकानं आलेले आहे ते कोणी उघडलेले आहे, कोणाच्या नावावर आलेले आहे, गुटखा कुठे सुरू आहे. मी असं इतकं सारे लहान लहान लोकांच्या काहीही बोलण्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही साहेब. त्यांना काय बोलायचं आहे, त्यांची किती लेवल आहे ते त्यांच्या बाबतीत त्यांना मी सूट दिलेली आहे. जे बोलायचं आहे तुम्हाला बोला.
साहब किराडपुरा मामला एक सेकंड एक सध्या जी काही आता प्रचार तुमची सुरू झालेला आहे त्यानंतर असं कळतंय की तुमच्या पक्षामध्ये खूप लोक नाराज आहेत, ते प्रचाराला येत नाही आणि कुठल्याही पक्षामध्ये तसं एकजुटता जी पूर्वी दिसत होती ती आता दिसत नाही. 24 तारखेला भडकल गेटला परिषदेला तर आपल्या कादरी साहेब नाहीत, ढगे साहेब नाहीत. 24 तारखेला भडकल गेट आपले सगळ्यांना आमंत्रित करण्यात येतं की तुम्ही तिथे या आणि तुम्हाला बघायला मिळेल. आणि असं आहे की राजनीतीमध्ये अशा प्रकारचे इन्सिडेंट्स ज्या पक्षामध्ये लोकांना हे वाटतं की याच्यामध्ये आपला खूप इंटरेस्ट आहे, आपण याच्यासोबत जोडलेले आहे, तर काही लोकांची नाराजगी असते की साहेब मला का नाही हे बोलवले आहे. तुम्ही कोणत्या पत्रकार परिषद मला दाखवा की जिथे तुम्ही हे ज्यांचे नाव घेतलेले आहे की ते हे बसलेले आहे. एक प्रोटोकॉल असतं की पार्टीची प्रेस कॉन्फरन्स आहे, शहर अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, म्हणजे जे असे खूप सारे असे आम्ही पोस्ट दिलेले आहे. मग युथ प्रेसिडेंटला तुम्ही का बोलवलेलं नाही? आम्ही पत्रकार परिषद कव्हर केलेलं आहे, आम्हाला ती माहिती तुमचा प्रोटोकॉल असतो, पण त्या पद्धतीने फील्डवर तुमची लोक दिसायला पाहिजे, तुमचे नगरसेवक पदाधिकारी दिसायला पाहिजे, ते दिसत नाहीये. मी स्वतः नाही दिसत नाही ना आता. मी 24 तारखेपर्यंत मी पण नाही, कारण आम्हाला माहीत आहे की हे जे इलेक्शन आहे, आपल्याला माहीत असेल की आमदारकीचं इलेक्शन मी 28 दिवसामध्ये जिंकलो होतो. 28 दिवस पूर्वी मी पुण्यापासून जेव्हा आलो होतो, निर्णय घेण्यात आला होतं, फक्त 28 दिवस राहिले होते इलेक्शनसाठी, ते निर्णय घेण्यात आला होता आणि मी जिंकलो. लोकसभेच्या बाबतीत आपणही अनेक त्याच्यामध्ये बातम्या केलं होतं की इम्तियाज अलीला तिकीट नाही मिळणार. तर 22 दिवस पूर्वी मी इलेक्शन लढलो होतो. आता यावेळी असा प्रकारचं टाईमटेबल बनवण्यात आलेला आहे की 2 महिन्यापेक्षा जास्त अशा उन्हामध्ये कोण कॅम्पेन करणार तुम्ही सांगा मला. कशा प्रकारे कॅम्पेन करणार? आमच्याकडे भारतीय जनता पार्टीसारखा मतलब इतका पैसा तर नाही आहे की मोदी साहेब आले तर खूप मोठा लाखोंचा रुपया खर्च करून ते शेड बांधण्याचा. तर आता 24च्या नंतर फॉर्म भरल्यानंतर स्क्रुटिनी होणार आहे, विड्रॉलच्या नंतर आपल्याला कळणार आहे की कोण कोण उखाड़ के फेकने वाला है करके. मग त्याची तयारी आम्ही एक सेकंड मैं सुनो एक मैं पूछता हूँ. जी बोला ना बोला. सर अनेक असे स्कीम्स आहे. समजा आपण त्या मंत्र्यांचे आमचे मित्र आहे की आम्ही जे हॉकर्स आहे त्यांना आम्ही प्रधानमंत्री स्वनिधीमधून आम्ही इतके पैसे देत आहे. ते सेंट्रलची स्कीम आहे, फक्त आपल्या शहरामध्ये मिळत आहे असं नाही आहे. आणि मला त्या स्कीमला विरोध या कारणाने आहे की तुम्ही एका साईडला त्यांना 10-10 हजार रुपये देतं, मग दुसऱ्या साईडला नियम काय आहे त्या स्कीमचा की तुम्ही त्यांना एक रिस्पेक्टेबल जागा द्या. जे रस्त्यावर जे टोकरी घेऊन किंवा हातगाडी घेऊन किंवा रस्त्यावर बसून ते आपला फल फूल जे विकणारे आहे, नियम हे सांगतो की स्वनिधीमध्ये डेडिकेटेड स्पेस हॉकर झोनसाठी द्यायला पाहिजे. मग तुम्ही 10,000 रुपये देतं आणि त्यांच्याकडे जागाच नाही आहे, पोलीसवाले येतं उचलून टाकतं. तर गॅस आणि दुसरे जे स्कीम्स ते सांगतं ते एकही स्कीम अशी नाही आहे की जे फक्त आमच्या शहरासाठी आहे. मग मी आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगितलेले आहे की ते म्हणते की मी 10,000 लोकांना आहे तो 10-10, 15-15 हजार स्वनिधीमध्ये दिलेले आहे. ते केंद्र सरकारची स्कीम आहे आणि ते देशभर हे देत आहे. आपण मंत्री असताना आपण काय काय फक्त शहरासाठी आणलेले आहे त्याच्या बाबतीत बोलले तर मी त्याचं स्वागत करू नक्की. किराड़पुरा राम मंदिर एक सेकंड लेता आपको किराड़पुरा भी पूरा चलते हैं अपन. किराड़पुरा, कागजीपुरा सब जाएंगे अपन. 24 तारखेपर्यंत पक्षाची अंतर्गत नाराजी दूर होणार आहे का? अंतर्गत नाराजगी नाही. आता तर मी एन्जॉय करतो, बातम्या जे येत आहे ना न्यूजपेपरमध्ये ते एन्जॉय करतं. आमच्या पार्टीचेही लोक एन्जॉय करत आहे.
ते मला असं वाटतं की ते फक्त पेपरवर दिसत आहे नाराजगी. आपल्याला बघायला मिळेल म्हणजे आता येणाऱ्या दिवसामध्ये काहीतरी आपल्याला की इतके सारे हे जाणार आहे करके. आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो साहेब, एकमेव असा पक्ष आहे की ज्यांनी आपल्या सिटिंग कॉर्पोरेटर्सला पार्टीतून बाहेर केलेलं आहे. का की लोकांच्या अपेक्षावर ते खरे ठरत नाही होते. एकमेव पक्ष आहे की किती सिटिंग कॉर्पोरेटर्सला आम्ही बाहेर केलं होतं. आणि आज ते कोणी नाराज असेल तर आम्ही त्यांना बोलू काय आहे तुमचा विषय काय आहे. शिस्तभंगासारखी कारवाई करण्याची वेळ येईल का पक्षावर? नाही, इलेक्शनच्या वेळी नाही का म्हणजे हे बाबा तुम्ही एक फक्त कॉर्पोरेटर्सच्या बाबतीत बोलतो. आज महाराष्ट्राची आणि देशातली अशी परिस्थिती आहे की खासदार इथे बसलेला आहे, दुसऱ्या दिवशी कळतं आम्हाला की तिथे गेलेला आहे. म्हणजे आमदार खासदार दररोज अशा प्रकारचे हे प्रकरण सुरू